नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रिपब्लिकन सेनेची सांगली जिल्ह्यात संघटनात्मक मोर्चे बांधणी. लोकसभा विधानसभा क्षेत्रात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला वेग आला असून सांगली जिल्हा लोकसभा तसेच विविध विधानसभा क्षेत्रांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना डॉक्टर शंकरदादा माने आणि महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सांगली जिल्हा लोकसभा क्षेत्रप्रमुख म्हणून अरुणदादा धेडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष संतोषभाऊ वानखडे, रिपब्लिकन कामगार सेना सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप धुमाळ आणि सविता शंकर माने यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांची यादी: तृतीयपंथी वेदिका युवराज सिंग, सांगली जिल्हा लोकसभा संघटक; रुपाली राजेश धनवडे, सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख; अशोक तुकाराम काटे, सांगली जिल्हा लोकसभा उपाध्यक्ष; सुभाष ईश्वर कांबळे, सांगली जिल्हा लोकसभा सल्लागार; अमोल अधिक सावंत, खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष; वंदना नानासो हेगडे, जत विधानसभा महिला अध्यक्ष; आकाताई बबन काटे, मिरज विधानसभा अध्यक्ष; हनुमंत सोपान येळे, खानापूर तालुका सदस्य; श्रीकांत प्रभाकर चंदनशिवे, भूड शाखाध्यक्ष; प्रताप भीमराव काटकर, खानापूर आटपाडी विधानसभा उपाध्यक्ष; सुनील मधुकर खोत, कवठेमहांकाळ शहराध्यक्ष; सुभाष मराठे, कवठेमहांकाळ तासगाव विधानसभा अध्यक्ष; सुभाष इराण्णा मराठे, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा अध्यक्ष; सुभाष ईश्वर कांबळे, सांगली जिल्हा लोकसभा सल्लागार; चंद्रकांत जगन्नाथ भगत, सांगली जिल्हा लोकसभा सदस्य. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. आगामी काळात जिल्ह्यातील विविध तालुके, विधानसभा क्षेत्रे आणि स्थानिक पातळीवर संघटन विस्ताराची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त्यांमुळे रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा मिळणार असून सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या प्रश्नांसाठी संघटन अधिक प्रभावीपणे कार्यरत करण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमोर आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या माध्यमातून आज रिपब्लिकन पक्षाच्या पदनिवडीचा कार्यक्रम आज कवठेमहांकाळ शहरामध्ये पार पडला आणि या पदनिवडीसाठी लोकसभा अध्यक्ष सन्माननीय अरुणभाऊ धेंडे साहेब आणि सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते. सर्वांना लोकसभेचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय पदवाटप करून आज आपण इथं पदवाटपाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. आज सन्माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशानुसार आज आपण सांगली जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा पदवाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण जाहीररित्या पूर्ण झाला आणि सर्व जे नवीन नेमणूक केलेले पदाधिकारी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या सर्व कार्याला त्यांना शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.